ज्ञानेश्वरी अध्याय 10वा. राम कृष्ण हरी. सार्थ ज्ञानेश्वरी वाचनामध्ये आज आपण 10व्या अध्यायाचे वाचन करणार आहोत. भगवान ज्ञानेश्वर माऊली यांनी या अध्यायाला प्रस्तावना दिलेली असून या प्रस्तावनेत त्यांनी श्री गुरूंचे स्तवन करून अध्यायाला सुरुवात केलेली आहे. आपण आता वाचनास सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारूपी कमळाचा विकास करणाऱ्या व परावाणीचा विषय हीच कोणी एक तरुण श्री, त्या श्रीशी विलास करणाऱ्या श्री गुरु, तुम्हाला माझा नमस्कार असो. नमो संसार तम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तर तुर्या लालन लीला. संसार रूपी अंधाराचा नाश करणारे सूर्य, निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त ज्वानीच्या भरात असलेल्या चौथ्या अवस्थेचे म्हणजे तुर्येचे स्नेहाने पालन करणे ही ज्यांची क्रीडा आहे, अशा श्री गुरु, तुम्हास माझा नमस्कार असो. नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जन वन चंदनाराध्यलिंगा. अहो सर्व जगाचे पालन करणारे, कल्याण रूप रत्नांची खान असलेले, भक्तरूपी अरण्यातील चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देव, तुम्हास माझा नमस्कार असो. नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुती सार समुद्रा मन्मथ मन्मथा. शहाण्या चित्तरूपी चकोरास आनंद देणाऱ्या चंद्रा, ब्रह्मानुभवाच्या राजा, वेद गुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणाऱ्या तुम्हास माझा नमस्कार असो. नमो सुभाव भजन भाजना भवे भ कुंभ भंजना विश्वोद्भव भावना श्री गुरुराया. शुद्ध भावाने भजन करण्यास योग्य पात्र असणारी, संसार रूपी हत्तीच्या गंडस्थळांचा नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचे ठिकाण असणारे अहो श्री गुरुनाथा, तुम्हास माझा नमस्कार असो. तुमचा अनुग्रहो गणेशु जय दे आपला सौरसू ते सारस्वती प्रवेशो बाळकाही अति. तुमची कृपा हाच कोणी गणेश, तो जेव्हा आपले सामर्थ्य देतो तेव्हा सर्व विद्येमध्ये बालकाचा देखील प्रवेश होतो. तुम्हास माझा नमस्कार असो. जे दैविके उदार वाचा जय उद्देशू दे नाभिकाराचा तै नवरस सुदाब्दीचा ठाऊ लाभे. आपण जे गुरुदेव त्या आपली उदारवाणी जेव्हा भिवू नकोस असे वचन देते, तेव्हा शांतादी नवरस रूपी दिव्यांचा ठाव लागतो, म्हणजे नवरस रूपी दिवे प्रज्वलित केले जातात. तुम्हास माझा नमस्कार असो. जे आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुके याते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंधू होडा. महाराज, आपले प्रेम हेच कोणी सरस्वती, तिने जर मुख्याचा अंगीकार केला तर तो पैजेने बृहस्पती बरोबर देखील वादविवाद करेल. तुम्हास माझा नमस्कार असो. हे असो दिठी जयावरी झळके, के हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेशी.
हे राहू द्या, ज्याच्यावर आपली कृपा दृष्टी पडेल अथवा आपला वरद हस्त ज्याच्या मस्तकावर स्थिर राहील तो जीवच खरा, पण तो शिवाच्या बरोबरीचा होईल. तुम्हास माझा नमस्कार असो. एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वानो, मी कवने का सूर्याची अंगा उठणे लागत असे. एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्याने होतात त्याची मी कोणत्या जास्त बोलण्याने वर्णन करू. सूर्याचे शरीर चकाकीत दिसावे म्हणून त्याच लोखंडाच्या आरशाप्रमाणे घासण्याची जरुरी आहे का. तुम्हास माझा नमस्कार असो. केवता कल्पतरू वरी फुलौरा, कायशेनी पाहुनेरू क्षीरसागरा, कवने वाशी कापुरा श्वास देवो. कल्पतरूला फलद्रूप होण्यास मोहर कशाला फुटावयास पाहिजे, क्षीरसागराला कशाने पाहुणचार करावा, त्याचप्रमाणे कोणत्या वासाच्या योगाने कापुराला सुगंधित करावे. चंदनाते कायशेनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी. चंदनाला कशाची उटी लावावी, अमृताचे पक्वान्न कसे तयार करावे, आकाशावर मांडव घालणे शक्य आहे काय. तैसे श्रीगुरुचे महिमानो आकळिते के असे साधन, हे जाणून मी मन निवांत केले. त्याचप्रमाणे श्रीगुरूच्या मोठेपणाचे आकलन करणारे साधन कुठे आहे हे लक्षात घेऊन मी मुकाटेने त्यांना नमस्कार केला. जरी प्रज्ञेचे नियाथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. जर बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्री गुरुचे यथार्थ वर्णन करू म्हणेन, तर ते माझे करणे खऱ्या मोत्यांना आभ्रकाचे पूट देण्यासारखे होईल. का साडे पंधरया रजतवनी, तैशी स्तुतीची बोलणी, उगी याची माथा ठेविजे चरणी, हेची भले. 15.5 दराच्या 52 कशी सोन्याला ज्याप्रमाणे चांदीचा मुलामा द्यावा, त्याप्रमाणे मी केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा प्रकार होणार आहे. म्हणून यापुढे काही न बोलता आपल्या पायावर मस्तक ठेवावे हेच बरे. मग म्हणितले जी स्वामी, भलेनी ममत्वे देखिले तुम्ही, म्हणून कृष्णार्जुन संगमी प्रयागवटू झालो. नंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, अहो स्वामी, चांगल्या प्रेमाने ज्ञानेश्वर आमचा आहे या भावनेने तुम्ही माझ्याकडे पाहिले, त्यामुळे श्री कृष्णार्जुन संवाद रूपी गंगा यमुनेचा संगम होण्याचे क्षेत्र जे प्रयाग, तेथील मी वड झालो. मागा दूध दे म्हणितली यासाठी, आगव्या क्षीराब्दीची करुणी वाटी, उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली जैशी. मागे दूध दे अशी विनंती केल्यावरून सर्व क्षीर समुद्राची वाटी करून शंकराने उपमन्यूच्या पुढे जशी ठेवली. ना तरी वैकुंठ पीठ नायके, रुसला ध्रुव कवतिके, बुजाविला देऊनी भातुके ध्रुव पदाचे. किंवा वैकुंठाधीश प्रभूने रुसलेला जो ध्रुव बाळ, त्यास आढळ पदाचा खाऊ देऊन कौतुकाने समजावले. तैशी जे ब्रह्म विद्या रावो, सकळ शास्त्रांचा विसमता ठावो, जे भगवद्गीता ओवे गावो, ऐसे केले. त्याप्रमाणे गीता ब्रह्मविद्येचा राजा आहे व सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे. ती भगवद्गीता मी प्राकृत ओवी छंदात गावी असे श्री गुरुनी केले. जे बोलणी याचे राणी हिंडता, नायकी जे फळली अक्षराचे वार्ता, परी ते वाचाची केली कल्पलता विवेकाची. हे पहा, शब्दरूपी अरण्यामध्ये वाटेल तितके भटकले असता त्या वाचारूप वृक्षास विचाररूप फळे आल्याची गोष्ट कानावर येत नाही.
परंतु ती वाचाच माझ्या बाबतीत विचारांचा प्रभू कल्पवृक्ष झाली. होती देह बुद्धी एकसरी, ते आनंद भांडारा केली ओवरी, मन गीतार्थ सागरी जळशयन झाले. माझ्या बुद्धीने जे देहाशी तादात्म्य केले होते त्या माझ्या बुद्धीला म्हणजे देह तादात्म्यापासून सोडून आनंदरूपी खजिन्याची खोली केली आणि माझे मन गीतेच्या अर्थरूपी क्षीर समुद्रात महाविष्णू झाले. ऐशे एक एक देवांचे करणे, ते अपार बोलो केवी मी जाणे, तरी अनुवादलो थेटपणे, ते उपसाही जोजी. त्याप्रमाणे श्री गुरूंच्या एक एक लीला आहेत त्या अनंत असल्यामुळे त्यांचे वर्णन करायचे मला कसे कळेल. असे असूनही बेडरपणे मी जो काही अनुवाद केला तो महाराज सहन करा. आता आपुलेनी कृपा प्रसादी, मिया भगवद्गीता ओवी प्रबंधे, पूर्वखंड विनोदी वाखानिले. एवढा वेळ मी आपल्या कृपेच्या प्रसादाने भगवद्गीतेचा पहिला भाग विनोदाने ओवीच्या छंदात वर्णन केला. प्रथमे अर्जुनाचा विषादू, दुजी बोलिला योगू विशदू, परी सांख्य बुद्धीशी भेदू दावूनिया. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचा खेद सांगितला, दुसऱ्यामध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला, परंतु ज्ञानयोग व बुद्धियोग यांच्यात काय फरक आहे ते दाखवून सांगितला. तिजे केवळ कर्म प्रतिष्ठिले, तेचे चतुर्थी ज्ञानेशी प्रगटिले, पंचमी गंवारिले योग तत्व. तिसऱ्यात केवळ कर्मयोग सांगितला, तोच चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानासह सांगितला आणि पाचव्यात गूढपणे अष्टांग योग सांगितला. तेची षष्टा माझी प्रगट, आसना लागून स्पष्ट, जीवात्म भाव एकवट होती जेणे. ज्याच्या योगाने जीवात्म्याचे ऐक्य होते तेच योगाचे तत्व आसनापासून प्रारंभ करून आसन कसे घालावे, जागा कशी निवडावी अशा स्पष्ट तऱ्हेने सहाव्यात मी उघड करून दाखविले. तैशी जे योग स्थिती आणि योग भ्रष्टांजे गती, ते आगवीची उपपत्ती सांगितली षष्टी. त्याचप्रमाणे योग सिद्ध झालेल्यांची स्थिती आणि योगाचे आचरण करत असता मध्येच मरण आलेल्यांची जी गती होते तो सर्व विचार सहाव्या अध्यायात सांगितला. तयापरी सप्तमी प्रकृती परिहार उपक्रमी, करूनी भजती जे पुरुषोत्तमी, ते बोलिले चारी. त्यानंतर सातव्या अध्यायाचा आरंभ करताना कार्य व कारण अशा दोन प्रकाराने प्रकृतीचे रूप सांगून भगवंताला भजणारे जे चार प्रकारचे भक्त आहेत त्यांचे वर्णन केले. पाठी सप्त प्रश्न विधी, बोलोनी प्रयाण समय सिद्धी, एवं सकळ वाक्यावधी अष्टमाध्यायी. नंतर सातव्या अध्यायात शेवटी सांगितलेल्या 7 प्रश्नांची उत्तरे देऊन प्रयाणाच्या सिद्धीचा प्रकार सांगितला. या प्रकारे सर्व 7 प्रश्नाची उत्तरे देऊन 8व्यात ते प्रश्न संपविले. मग शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते एके लक्षे जोडे. आता असंख्यात असलेल्या वेदामध्ये जेवढा मतलब प्राप्त होतो तेवढा सर्व 1 लक्ष ग्रंथ असलेल्या महाभारतात सापडतो. ते आघवांचे जे महाभारते, ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, आणि जो अभिप्रावो सातेंशती, तो एकलाची नवमी. आता भारताच्या 18 पर्वांमध्ये जो काही अभिप्राय आहे तो
कृष्णार्जुनांच्या संवादामध्ये गीतेत प्राप्त होतो आणि गीतेच्या 700 श्लोकात जो अभिप्राय आहे तो एकट्या 9व्या अध्यायात आहे. म्हणून नवमीची या अभिप्राया सहसा मुद्रा लावावया बिहाला मग मी वाया गर्व का करू. म्हणून 9व्या अध्यायातील मतलब पूर्ण झाला असे दाखविणारा लेखन सीमेचा शिक्का त्यावर एकदम द्यावयास भेलेला जो मी तो 9व्या अध्यायातील अभिप्राय पूर्णपणे सांगितला असा व्यर्थ अभिमान कशा करता धरू. अहो गुळा साखरे मालयाचे हे बांधे तरी एकाचे रसाचे परी स्वाद गुढीचे आन आन जैसे. अहो गुळ साखर व राब यांचे आकार जरी एकाच रसाचे झाले आहेत परंतु त्यांच्या गोडीमध्ये स्वाद जसे निरनिराळे आहेत. एक जाणून या बोलते एक ठाये ठावो जाणविते एक जाणू आता हरपती जाणते गुणेशी. त्याप्रमाणे 18 अध्याय हे एकाच गीतेचे आहेत व त्यामध्ये एकाच ब्रह्मरसाचे वर्णन आहे, पण त्याच्या परिणामाकडे पाहिले तर ते निरनिराळे आहेत. ते असे की काही अध्याय अधिष्ठान ब्रह्मरूप स्वरूप जाणून त्याचे वर्णन करतात तर काही अध्याय ठीकच्या ठिकाणीच तू ब्रह्म आहेस असे समजावतात व काही अध्याय जाणावयास गेले असता जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरपून जातो म्हणजे ब्रह्मरूप होतो. हे ऐशे अध्याय गीतेचे परे अनिर्वाच्यपण नवमाचे तो अनुवादलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू. असे हे गीतेचे अध्याय आहेत, परंतु 9वा अध्याय शब्दाने सांगण्याच्या पलीकडचा आहे. तो देखील स्पष्ट करून सांगितला, महाराज ही सर्व आपली शक्ती आहे. आओ एकाची शाठी तपिन्नली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाशाने वाहुनी उतरली समुद्री कटके. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी पौराणिक संदर्भ दिलेले आहेत. त्याचा इथे विस्तार करून थोडक्यात सांगणे देखील शक्य नाही, म्हणून जसे आहे तसेच आपण त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू. एकाच्या म्हणजे वशिष्ठ ऋषीच्या काठीने सूर्याप्रमाणे प्रकाश केला. एकाने विश्वामित्रांनी या जगाहून वेगळे जग निर्माण केले, प्रतिसृष्टी निर्माण केली. एकाने नल आणि वानर नावाच्या वानराने दगड पाण्यावर टाकून समुद्रावरून सैन्य पार उतरून नेले. ही रामायणातील कथेचा संदर्भ आहे. एके आकाशे सूर्याते धरिले एके चुळेचे सागराते भरिले तैसे मजमुकया करवी बोलविले अनिर्वाच्य तुम्ही. एकाने म्हणजे मारुतीने आकाशात असलेल्या सूर्यास पकडले, एकाने आगस्तीने एका घोटातच समुद्र प्राशन केला. त्याचप्रमाणे मी जो अजान त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेल्या 9व्या अध्यायाचा अभिप्राय तुम्ही माझ्याकडून बोलवला. परे हे असो येथ ऐशे राम रावण झुंचिनले कैसे राम रावण जैसे मिनले समुद्रे. परंतु हे असो येथे असे की राम व रावण हे एकमेकाशी कसे लढले हे सांगायचे असेल तर जसे राम रावण हे एकमेकास युद्धात भिडले तसे असेच सांगावे लागते. तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमीची याची ऐशे मी म्हणे या निवाडा तत्पज्ञू जाणे जया गीतार्थो हाती. त्याप्रमाणे 9व्या अध्यायातील श्रीकृष्णाने केलेला उपदेश तो 9व्या अध्यायासारखाच आहे असे माझे म्हणणे आहे. हा मी केलेला निर्णय ज्याला गीतेच्या अर्थाचे आकलन झाले आहे त्या तत्ववेत्याला पटेल.
एवं नवही अध्याय पहिले मियामती सारिखे वाखानिले आता उत्तर खंड वाहिले ग्रंथाचे ऐका। त्याप्रमाणे पहिल्या 9ही अध्यायाचे मी आपल्या बुद्धीप्रमाणे व्याख्यान केले। आता गीता ग्रंथाचा राहिलेला दुसरा भाग प्राप्त झालेला आहे तो ऐका। जेथ विभूती प्रतिविभूती प्रस्तुतार्जुना सांगिजेती ते विदग्धा रसवृत्ती मनी पैल कथा। या अध्यायात आता अर्जुनाला विशेष व सामान्य विभूती सांगितल्या जातील। ती कथा चातुर्याने युक्त व रसयुक्त वर्णनाने सांगितली जाईल। देशीयेचेनी नागरपणे शांतू शृंगारा तेजिने तरी ओव्या होतीलिनी साहित्याशी। मराठी भाषेच्या सुंदरपणाने शांतरस शृंगार रसाला जिंकील व ओव्या तर अलंकार शास्त्राला भूषण होतील। मूळ ग्रंथीची या संस्कृता वरी मराठी नीट पडता अभिप्राय मानलिया उचिता कवन भूमी हे न चोजवे। मूळ संस्कृत गीता ग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रीतीने दोन्हीचा अभिप्राय जर चांगला पटला तर कोणता मूळ ग्रंथ आहे हे कळणार नाही। जैशी अंगाचे ने सुंदरपणे लेनिया अंगाची होय लेने तेथ अलंकारिले कवन कवने हे निर्वचेना। ज्याप्रमाणे शरीराच्या सौंदर्याने शरीर हेच अलंकारास भूषण होते अशा स्थितीत कोणी कोणाला शोभा आणली याची निवड होत नाही। तैशी देशी आणि संस्कृतवाणी एका भावार्थाच्या सुखासनी शोभती आयनी चोखट ऐका। त्याचप्रमाणे माझी मराठी भाषा व संस्कृत भाषा या दोन्हीही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात। त्या तुम्ही चांगल्या बुद्धीने ऐका। उठावलिया भावारूप करिता रसवृत्तीचे लागे वडप चातुर्य म्हणे पडप जोडले आम्हा। गीतेचा पुढे असलेला अभिप्राय सांगत असतात शृंगारादी नवरसांचा वर्षाव होतो व चातुर्य म्हणते आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली। तैसे देशीयेचे लावण्य हिरोनी आणिले तारुण्य मगर चिले अगण्य गीता तत्व। वरच्या उभीत सांगितलेला परिणाम ज्याच्या योगाने होईल तसे मराठी भाषेचे सौंदर्य घेऊन म्हणजे नवरसांना तारुण्य आणले व मग अमर्याद गीता तत्व रचले म्हणजे भगवद्गीतेवर टीका केली। जो चराचर परमगुरु चतुरचित्त चमत्कारू तो ऐका यादवेश्वरू बोलता झाला। त्याप्रमाणे संपूर्ण जगाचा श्रेष्ठ गुरु असलेला व शहाण्यांच्या चित्ताला आश्चर्यभूत असणारा असा जो यादवातील श्रेष्ठ श्रीकृष्ण तो बोलला ते ऐका। ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे ऐशे बोलिले श्रीहरी तेने अर्जुना घवियाची मातू अंतःकरणे धडवता आसी। निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात त्या श्रीकृष्णाने काय भाषण केले ते ऐका। श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तू सर्व गोष्टीने अंतःकरणाचा धड आहेस। श्री भगवान उवाच भूय एव महाबाहु शृणु मे परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्या। श्रीकृष्ण म्हणाले हे महाबाहो माझ्या भाषणाने संतोष पावणाऱ्या तुला तुझ्या हिताच्या इच्छेने जे मी आणखी देखील सांगत आहे ते माझे श्रेष्ठ भाषण ऐक। आम्ही मागील जे निरूपण केले ते तुझे अवधानची पाहिले
तवटाचे नवे भले पुरते आहे. आम्ही पूर्वी जे व्याख्यान केले ते तुझे लक्ष किती आहे हेच आजमावून पाहिले. त्यात ते अपुरे नाही तर चांगले पूर्ण आहे असे मला दिसून आले. घटे थोडेसे उदक घालिजे, तेने न गळे तरी वरिता भरिजे. ऐसा परी सोनी पाहिलाशी तव परी सविजे, ऐशे जी हो तसे. घागरीत थोडेसे पाणी घालावे व ते गळले नाही तर आणखी जास्त भरावे. त्याप्रमाणे तुला ऐकवून पाहिले तेव्हा तुला आणखी ऐकवावे असेच आम्हास वाटू लागले. अवचित यावरी सर्वस्व सांडिजे, मग चोख तरी तुची भांडारी किजे. तैसा किरीटी तू आता माझे निजधाम की. एखाद्या अकस्मात आलेल्या मनुष्यावर आपले सर्वस्व सोपवावे व तो प्रामाणिक आहे असे आढळून आले तर त्यालाच आपला खजिनदार करावा. त्याप्रमाणे आम्ही तुला सांगितलेले तू लक्षपूर्वक ऐकतोस अशी आमची खात्री झाल्यामुळे तो आमचा राहण्याचे ठिकाण झाला आहेस. ऐशे अर्जुना येऊ ते सर्वेश्वरे, पाहुनी बोलिले अत्यादरी. गिरी देखो सुभरे मेघू जैसा. त्याप्रमाणे सर्वांचा प्रभू जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला एवढ्या योग्यतेचा पाहून प्रेमाने बोलावयास लागला. ज्याप्रमाणे डोंगर पाहून मेघांची दाट फळी येते तैसा कृपाळुवांचा राहू मने ऐकेगा महाबाहू. सांगितलाची अभिप्रावू सांगेन पुढते. त्याप्रमाणे मोठ्या प्रेम भराने कृपाळूंचा राजा श्रीकृष्ण म्हणाला, अरे अजानुबाहू अर्जुना ऐक, सांगितलेलाच मतलब पुन्हा सांगतो. पै प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे, पिकाची जवळजवळ वाढी देखिजे. या लागे नो बगीजे वाहू करिता. प्रत्येक वर्षाला शेताची पेरणी करावी आणि जर ते पिकले तर त्याची मशागत करण्याचा कंटाळा करू नये, कारण त्यामुळे पिकाची निष्पत्ती अधिकाधिक झालेली दिसते. पुढाता पुढती पुटे देता, जोडी वाणीची अधिकता. म्हणून सोने पंडू सुता शोधूची आवडे. ज्या सोन्याला वारंवार क्षाराची पुटे दिली असता त्याचा कस अधिकाधिक वाढतो. अर्जुना ते सोने शुद्ध करावेसे वाटते. तैशे येथ पार्था तुझ आभार नाही सर्वथा. आम्ही आपुली याचे स्वार्था बोलू पुढती. अर्जुना त्याप्रमाणे येथेही आहे. या सांगण्यात तुझ्यावर मुळीच उपकाराचे ओझे नाही, कारण आम्ही आपल्या स्वतःच्या कार्याकरता बोलत आहोत. जैसे बाळकाले व विजेलेने, तया शृंगारा बाळकाई जाणे. परी ते सुखाचे सोहळे भोगणे माऊलिये दिठी. अरे मुलाला दागिने घालावेत, पण ते मूल त्याप्रमाणे म्हणजे दागिन्यांना जाणते काय. दागिन्यांनी मुलाला आलेल्या शोभेचा आनंद आईने आपल्या दृष्टीने भोगायचा असतो. तैसे तुझे हित आगवे, जवजव का तोज फावे. तव तव आमुचे सुख दुनावे. ऐशे आहे त्याप्रमाणे तुझे सर्व हित जसे तुला समजेल तसा आमचा आनंद दुप्पट होतो अशी वस्तुस्थिती आहे. आता अर्जुना असो ही विकडी, मज उघड तुझे आवडी. म्हणून तृप्तीची सवडी बोलता न पडे. आता हे अलंकारिक बोलणे राहू दे. तुझ्यावर माझे उघड प्रेम आहे म्हणून तुझ्याशी बोलताना तृप्तीचा शेवट होत नाही, म्हणजे तुझ्याशी बोलणे पुरेसे वाटत नाही. आम्हा येतुले याची कारणे, तेची ते तुझशी बोलणे. परी असो हे अंतः
करणे अवधान दे. आम्हाला एवढ्या करता फिरून फिरून तेच ते तुझ्याशी बोलावे लागते, परंतु जे असू दे तू मनापासून लक्ष दे. तरी ऐके का सुवर्म वाक्य माझे परम, जे अक्षरे लिहूनी पर ब्रह्म तुझ खेवाशी आले. तर ऐक मर्मज्ञ अर्जुना, माझे श्रेष्ठ बोलणे ऐक. हे माझे बोलणे म्हणजे ब्रह्मच अक्षरांचा अंगरखा घालून आलेले आहे. परे किरीटी तू माते नेनशीना निरुते, तरी ते गाजो मी येथे ते विश्वची. तरी अर्जुना, तू मला खरोखर जाणत नाहीस ना? जर जाणत नसलास तर सांगतो, येथे जो मी या तुझ्यापुढे उभा आहे तो दिसतो एवढा मर्यादित नसून मी म्हणजे विश्वच आहे. न मे विदो सुरगना प्रभवम न मर्षय, अमादिर्हि देवानां महर्षीणांच सर्वशः. देवांना किंवा महर्षींना माझी उत्पत्ती माहिती नाही, कारण देव महर्षी या सर्वांचे अधिकरण मी आहे. येथ वेदमुखे झाले मन पवन पांगुळले, राती बिन मावळले शशी रवी शशी जेथ. या माझ्या स्वरूपी वेदाला बोलता येईना, मन व प्राण यांची गती माझ्या स्वरूपी चालेना. सूर्य व चंद्र हे माझ्या स्वरूपी रात्री शिवाय मावळले, म्हणजे ते माझ्या स्वरूपाचे प्रकाशन करू शकत नाहीत. आगा उदरीचा गर्भो जैसा, न देखे आपुले मातेची वैसा. मी आघवे आघवे या देवान तैसा नेनवे काही. पोटात असलेला गर्भ ज्याप्रमाणे आपल्या आईचे वय जाणत नाही, त्याप्रमाणे देवांना माझे ज्ञान होत नाही. आणि जळचरा उदधीचे मानो, मशकानुलांडवेची गगन, तेवी महर्षींचे ज्ञान न देखेची माते. आणि ज्याप्रमाणे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना समुद्राचे माप कळत नाही किंवा चिलटास आकाश ओलांडता येत नाही, त्याप्रमाणे मोठाल्या ऋषींचे ज्ञान माझी ओळख करून घेऊ शकत नाही. मे कवनपा केतुला कवनाचा के झाला, या निवृत्ती करीती बोला कल्प गेले. मी कोण आहे, केवढा आहे, कोणापासून व केव्हा उत्पन्न झालो आहे, या गोष्टीचा निर्णय करण्यात किती एक युगे निघून गेली. काजे महर्षी आणि या देवा येरा भूत जातान सर्वान, मी आधी म्हणून पांडवा अवघड जाणता. मोठाले ऋषी आणि देव यांना आणि दुसरे जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना मीच कारण आहे. म्हणून अर्जुना, मला जाणणे त्यांना कठीण आहे. उतरले उदक पर्वत वळगे, जरी झाड वाढत मुळे लागे, तरी मिया झाले निजगे जानिजे माते. पर्वतावरून खाली आलेले पाणी पुन्हा पर्वतावर चढेल, अथवा वाढणारे झाड शेंड्याकडून मुळाकडे येईल, तर माझ्यापासून झालेल्या जगाकडून मी जाणला जाईल. का गाभे वनू वटू गिवसवे, जरी तरंगे सागरू साठवे, का परमाणू माझी सामावे भूगोलू हा. अथवा वडाच्या सूक्ष्म अंकुरामध्ये जर वडाचे विस्तीर्ण झाड सापडले जाईल, अथवा लाटामध्ये जर समुद्र साठवला जाईल, अथवा पृथ्वी जर परमाणूमध्ये सापडली जाईल, तरी मिया झालिया जीवा महर्षी अथवा देवा माते जाणावया हुवावा अवकाशवा. असे होईल तर अर्जुना, माझ्यापासून उत्पन्न झालेल्या प्राण्यांना, मोठाल्या ऋषींना अथवा देवांना माझी ओळख होण्याची सवड मिळेल. यो मामज मनादिंच वेत्ती लोक महेश्वरम, असमूढ
समर्थेषु सर्व पापै प्रमुच्यते. जो मला जन्मरहित अनादि आणि सर्व लोकांचा महान ईश्वर असे जाणतो, तो मानवामध्ये ज्ञानी आहे व तो सर्व पापापासून मुक्त होतो. ऐसा जरी विपाये सांडोनी पुढील पाये, सर्वेंद्रियाशी होये पाठीमोरा जो. असा जरी मी जाणण्याला कठीण आहे, तरी कदाचित जो कोणी बाह्य वृत्ती टाकून म्हणजे देहादी अनात्मतत्वाकडे जाणारी वृत्ती काढून सर्व इंद्रियाकडे पाठमोरा होतो, म्हणजे अंतर्मुख होतो, वृत्ती अंतर्मुख होते. प्रवर्तला ही वेगी बहुडे, देह सांडोनी मागली कडे, महाभूतांची चढे माथयावरी. देहादी आत्मतत्वाकडे जरी त्याची प्रवृत्ती झाली तरी तिथून वेगाने माघारी फिरतो. स्थूल सूक्ष्म व कारण हे देह मागे टाकून म्हणजे विचारांचे यांचा निराश करून पंचमहाभूतांच्याही माथ्यावर जो चढतो, तो महाभूतांचा निराश करतो. तेथ राहोनी ठाया ठिके, स्वप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे, आपुलिया डोळा. याप्रमाणे चांगल्या रीतीने त्या ठिकाणी स्थिर राहून शुद्ध आत्मप्रकाशाच्या योगाने आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष माझे जन्मरहित्य जो जाणतो, मी आदिशे परू सकळ लोक महेश्वरू, ऐशिया माते जो नरू या परी जाणे. मी आरंभाच्या पलीकडील अनादि आहे व सर्व लोकांचा मुख्य ईश्वर आहे, अशा मला जो पुरुष या प्रकारे जाणतो, तो पाषाणा माझी परीसू, जैसा रसा तू सिद्ध रसू, तैसा मनुष्या तू तो अंशू माझा जाण. तो पुरुष पाषाणामध्ये परिसू जसा श्रेष्ठ किंवा सर्व रसात अमृत जसे श्रेष्ठ, त्याप्रमाणे तो मनुष्याच्या आकाराने असलेला माझा श्रेष्ठ अंश आहे असे समज. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूस पण ते भांब लौकिक भागो. तो ज्ञानाची चालती मूर्ती आहे, त्याचे अवयव ते सुखाला फुटलेले अंकुर आहेत, परंतु त्याचे ठिकाणी दिसणारा माणूसपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भ्रम आहे. आगा अवचिता कापुरा माझे सापडला हिराव, वरी पडली निरा न निगे केवी. अर्जुना, हिरा जर अकस्मात कापरात सापडला व त्यावर जर पाणी पडले तर तो त्या पाण्याकडून विरघळल्याशिवाय भिन्न असा बाहेर निराळा कसा सापडणार नाही, तर पडेल हिरा कापरासारखा पाण्यात विरघळणार नाही. तैसा मनुष्य लोका तो जरी जाहला प्राकृतो, तरी प्रकृती दोषाची मातू नेने सकी. त्याप्रमाणे मनुष्य प्राण्यात जरी तो शरीरधारी दिसला तरी पण त्याच्या ठिकाणी जन्म मृत्यू आदी करून प्रकृती दोषांची गोष्टही माहीत नसते. तो आपसयेचे सांडीजे पापे, जैसा जळत चंदनू सर्पे, तेवी माते जाणे तो संकल्पी वर्जू निघापे. त्या पुरुषाला आपोआपच पापे टाकून जातात. ज्याप्रमाणे आग लागलेल्या चंदनाच्या झाडाला त्याला वेढा घालून असलेले साप सोडून जातात, त्याप्रमाणे मला जो ओळखतो तो संकल्पा वाचून टाकला जातो. तेचे आमुते कैसे जाणिजे, ऐशे कल्पी जरी चित्त तुझे, तरी मी ऐसा हे माझे भाव ऐके. तेच मला कसे जाणावे आहे, असे जर काही तुझे मन कल्पील तर मी असा आहे व हे माझ्यापासून झालेले निरनिराळे पदार्थ आहेत ते ऐक. जे वेगळा लिया भूते सारिखे होनी
प्रकृती विकुरली आहे ती त्रिजगती आगवी। ते माझे भिन्न भिन्न प्राण्यामध्ये त्यांच्या त्यांच्या प्रकृती सारखे बनून संपूर्ण त्रैलोक्यात पसरले आहेत। बुद्धिर्ज्ञानमसम्मोह क्षमा सत्यम दमः शमः सुखम दुःखम भवो भावो भयंचा भयमेव च अहिंसा समता तुष्टिस् तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्तैव पृथग्विधाः। अंतःकरणातील सूक्ष्म विषय जाणण्याचे सामर्थ्य, आत्मा, प्रकृती इत्यादी शब्दांच्या अर्थांचा बोध, ज्ञातव्य व कर्तव्य पदार्थांमध्ये विवेकपूर्वक प्रवृत्ती, कोणी शिव्या दिल्या किंवा ताडण केले असताही चित्ताला विकार होऊ न देणे, जसे कळले असेल तसेच दुसऱ्याला सांगणे, बाह्य इंद्रियाचा उपशम, अंतःकरणाचा उपशम, आल्हाद, संताप, उद्भव, नाश आणि भीती, अभय प्राण्यांना पीडा न करणे, समचित्तत्व, संतोष, इंद्रियांचा संयम करून शरीराला पिडणे, द्रव्याधिक यथाशक्ती सत्पात्री देणे, धर्मासंबंधी कीर्ती, अधर्मासंबंधी अपकीर्ती इत्यादी प्राण्यांचे नाना प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात। या श्लोकावर भगवान ज्ञानेश्वर माऊली यांनी केलेले अनुवाद आपण पाहूया। तेथ प्रथम जान बुद्धी मग ज्ञान जे निरवधी असमोह सहन सिद्धी क्षमा सत्य। त्यापैकी पहिली बुद्धी आहे असे समज, नंतर अगाध ज्ञान, असमोह म्हणजे सहज उपस्थित झालेल्या ज्ञेय गोष्टीकडे विवेकपूर्वक प्रवृत्ती, सहज सहन करण्याचा स्वभाव म्हणजे क्षमा आणि सत्य ही समज। मग शमदम दोन्ही सुख दुःख वर्ते जे जनी अर्जुना भावा भाव मानी भावाची माझी। मग शम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह, हे दोन आणि लोकात असलेले सुख व दुःख आणि अर्जुना होणे आणि नसणे या सर्वांची माझ्यावरच विकारात गणना कर। भय आणि निर्भयता, अहिंसा आणि समता, तुष्टी तप पंडू सुता दान जेगा। अर्जुना, भय व निर्भयपणा, अहिंसा आणि समबुद्धी, संतोष, अर्जुना ही माझीच रूपे आहेत हे तू जाण। अगा यश अपकीर्ती हे जे भाव सर्वत्र दिसती, ते मजची पासून होती भूतांची आठाई। दान, यश व दुष्कीर्ती हे जे विकार सर्व ठिकाणी राहतात, ते माझ्यापासून प्राण्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात। जैशी भूते आहाती शिनानी, तैशीची हे वेगळाले मानी। एक उपजती माझ्या ज्ञानी, एक नेनती माती। जशी भूते वेगवेगळाली आहेत, तसेच हे भाव वेगळे वेगळे आहेत असे समज। त्यापैकी कित्येक भाव माझ्या ज्ञानात उत्पन्न होतात व कित्येक मला जाणत नाहीत। प्रकाशो आणि कवडसे हे सूर्याची स्तव, जैसे प्रकाश सुदयी दिशे तम अस्तुशी। अरे अर्जुना, प्रकाश व अंधार हे परस्पर विरुद्ध स्वभावाचे असूनही ते ज्याप्रमाणे एका सूर्यापासूनच होतात, सूर्याच्या उदयात प्रकाश दिसतो आणि सूर्याच्या अस्ताबरोबर अंधार होतो। आणि माझे जाणणे नेनने, ते तव भूतांचे दैवाचे करणे, म्हणून भूती भावाचे होणे विषम पडे। आणि माझे जे ज्ञान होणे अथवा माझे जे अज्ञान असणे हे प्राण्यांच्या दैवाचे कर्तृत्व आहे, म्हणून प्राणी मात्राच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात ह्या विकारास व्हावे लागते। या परी माझे भावी
हे जीवसृष्टी आहे आगवी गुंतली असे जाणावी पंडू कुमारा. ह्याप्रमाणे माझ्या विकारात ही संपूर्ण सृष्टी सापडली आहे असे अर्जुना समज. आता आता ये सृष्टीचे पालक जया आधीन वर्तते लोक ते 11 भाव आणिक सांगेन तुझ. आता ह्या सृष्टीचे पालन करणारे आणि ज्याच्या ताब्यात सर्व लोक वागतात ते आणखी 11 विकार तुला सांगेन. महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तता मद्भावा मानसा जाता ईशाम लोका यमा प्रजा. प्राचीन कश्यपादी 7 ऋषी तसे 4 स्वयंभूवादी म्हणू हे माझे भाव माझ्यापासून माझ्या मनापासून उत्पन्न झाले आहेत. ही सर्व प्रजा त्यांची सृष्टी आहे. तरे आघवाची गुणीव्रत जे महर्षी माझी प्रबुद्ध कश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी. तरी अर्जुना सर्व गुणांनी श्रेष्ठ मोठमोठ्या ऋषीमध्ये प्रसिद्ध असलेले ज्ञाते जे कश्यपादी 7 ऋषी आणि काही सांगिततील जे का 14 तूल मुद्दल स्वयंभू मुख्य वडील चारी म्हणून. 14 मनूपैकी स्वयंभू आदी करून मुख्य मूळ जे 4 मनू तेही आणखी सांगितले जातील. अगा अर्जुना सृष्टीची घडामोड चालावी म्हणून वर सांगितल्याप्रमाणे हे 11 जण माझ्यापासून उत्पन्न झालेले आहेत. ऐसे ही 11 माझ्या मनी झाले धनुर्धरा सृष्टीची या व्यापारा लागून या. 14 मनूपैकी स्वयंभू आदी करून मूळ जे 4 म्हणून तेही सांगितले जातील. जय लोकांची व्यवस्था न पडे जय या त्रिभुवनाचे काही न मांडे तै महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. ज्यावेळी स्वर्गादी लोकांची काही व्यवस्था लागली नव्हती व या त्रैलोक्याचा मांड मांडलेला नव्हता आणि महाभूतांचे समुदाय उपयोगात आले नव्हते त्याची हे झाले. मग इही लोक केले तेथा अध्यक्ष रचुनी ठेविले इही जन. त्याच वेळी कश्यपादी 11 उत्पन्न झाले. मग त्या 11 जणांनी इंद्रादी 8 लोकपालांना म्हणजे दिशांच्या स्वामींना उत्पन्न केले व त्यांना त्या दिशांचे स्वामी म्हणून नेमले व त्या लोकपालांनी नाना प्रकारचे लोक उत्पन्न केले. म्हणून 11 ही राजा मग ईर जग यांची या प्रजा एवं विश्व विस्तारू हा माझा ऐशेच जाण. म्हणून वर सांगितलेले महर्षी इत्यादी हे 11 राजे आहेत आणि बाकीचे लोकपालाधिक ते यांची प्रजा आहे असा हा माझा विस्तार आहे असे समज. पायी पारंभी बीज ऐकले मग तेची विरुढलिया बूड झाले बुडी कोंब निघाले खांदियाचे. अर्जुना पहा पहिल्या प्रथम एक बीज असते मग त्यालाच अंकुर फुटल्यावर ते बूड म्हणजे बुंदा होते व बुंद्यात फांद्याचे अंकुर फुटतात. खांद्यापासून अनेका फुटल्या नाना शाखा शाखास्तव देखा पल्लव पाने. त्या फांद्यापासून कोळी पालवी व पाने फुटतात असे समज. पल्लवी फूल फळ एवं वृक्षत्व झाले सकळ ते निर्धारिता केवळ बीजची आगवे. पालवी पासून फूल व फळ उत्पन्न होते याप्रमाणे सर्व झाड तयार होते. विचार करून पाहिले तर ते झाड म्हणजे केवळ बीज आहे. तैसे मी एकची पहिले मग मी तेची मना ते व्याले तेथ सप्त ऋषी झाले आणि चारी म्हणू. याप्रमाणे प्रथम एकटाच मी होतो मग मी त्या मनाला उत्पन्न करते झाले व त्या मनापासून कश्यपादी 7 ऋषी आणि स्वयंभू आदी 4 म्हणून उत्पन्न झाले. हे लोकपाळ केले
लोकपाळे विविध लोक सृजिले, लोकापासून निपजले प्रजा जात. त्यांनी इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैऋती, वायू, कुबेर व ईशान असे हे लोकपाल उत्पन्न केले. त्या लोकपालांनी अनेक प्रकारच्या म्हणजे स्वर्गादी लोकांची रचना केली व त्या लोकापासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली. ऐशेनी हे विश्व जेथे मीची विस्तारिला शे निरुते परिभावाचे निहाते माने जया. याप्रमाणे हे प्रत्यक्ष असलेले विश्व खरोखर माझ्यापासूनच झाले नाही काय, परंतु हा सर्व माझाच विकार आहे अशा दृष्टीने जो पाहिल त्याला ते पटेल. ये ताम विभूतीन योगांच मम यो व्यक्तितत्वतः सोविकंपेन योगेन युज्यते नात्र संशय. हा माझा विस्तार म्हणजे विभूती व अभेद योग जो पूर्णपणे जाणतो तो माझ्या अखंड अशा म्हणजे अभेद योगाने युक्त होतो याविषयी संदेह नाही. या लागे सुभद्रापती हे भाव या माझ्या विभूती आणि यांची या व्याप्ती व्यापिले जग. अर्जुना, म्हणून वर सांगितलेले हे बुद्ध्याधिक विकार ह्या माझ्या विभूती आहेत आणि त्यांच्या योगाने हे सर्व जग व्यापून राहिले आहे. म्हणून गा या परी ब्रह्मादी पिपिलिकावरी मी वाचून दुसरी गोठी नाही. म्हणून अर्जुना, याप्रमाणे ब्रह्मदेवापासून प्रारंभ करून शेवट मुंगीपर्यंत तू वाचून दुसरी गोष्टच नाही. ऐशे जाणे जो साचे तयाचे रे झाले ज्ञानाचे, म्हणून उत्तमाधम भेदाचे दुःस्वप्न न देखे. याप्रमाणे जो खरोखर समजतो त्याला ज्ञानाची जागृती झाली आहे, म्हणून त्याला चांगले व साधारण या भेदाचे स्वप्न पडेल का नाही. मी माझी या विभूती अधिष्ठिल्या व्यक्ती हे आगवी योग प्रतीती एकची मानी. मी आणि माझ्या विभूती व विभूतींनी व्यापलेले प्राणी हे सर्व एकच आहेत असे ऐक्याच्या प्रतीतीने जो जाणतो. म्हणून निशंके येणे महायोगे मज मिनला मनाचे नियांगे, येथ संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी जाहला. म्हणून अशा या संशयरहित महायोगाने ऐक्य भावनेने जो मनाच्या द्वाराने माझ्याशी एकरूप झाला तो खरोखर कृतार्थ झाला. यामध्ये शंका घेण्याचे काही कारण नाही. का जे ऐशे किरीटी माते भजे जो अभेदा दिटी, तयाचे भजनाची नाटी सुती मज. कारण की अर्जुना, अशा अभेद दृष्टीने जो मला भजतो त्याच्या भजनाच्या ठिकाणी माझा प्रवेश आहे. म्हणून अभेदे जो भक्ती योगू, तेथ शंका नाही नये खंगू, करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्टी. म्हणून अभेद असा हा जो भक्तियोग याबद्दल काही एक शंका नसून यास खंडही नाही. शिवाय याचे आचरण करीत असता यास जरी थोडा बहुत व्यत्यय आला तथापि त्यापासून चांगलेच फल प्राप्त होते हे तुला 6व्या अध्यायात सांगितलेलेच आहे. तोची अभेदो कैसा हे जाणावया मानसा, साध झाली तरी परियेसा बोली जेल. तेच माझे ऐक्य कसे आहे हे समजण्याबद्दल मनात ध्वनी म्हणजे इच्छा उत्पन्न होत असेल तर ऐक, ते मी सांगतो. अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विताः. मी सर्वांचे अधिकरण आहे, माझ्यापासून सर्व विश्वांची प्रवृत्ती होते. हे ज्ञान होऊन प्रेमाने युक्त असे ज्ञानी माझी भक्ती करतात. तरी मी जे एक सर्वान
या जगा जन्म पांडवा आणि मजेची पासून आघवा निर्बाहू यांचा. तरी अर्जुना, या सर्व जगाला मीच जन्म देणार आहे आणि या सर्वांची स्थिती माझ्यापासूनच आहे. कल्लोळ माळा अनेगा जन्मजळीची पैगा आणि तया जळची आश्रयू तरंगा. जीवन ही जळ. लाटांच्या अनेक परंपरेचा जन्म अर्जुना पाण्यातच होतो व त्या लाटांना आश्रय पाणीच असते व त्यांचे आसने पाण्यावरच अवलंबून असते. ऐशी आगवाची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचून नाही विश्वी ये. याप्रमाणे पहा, सर्व स्थितीत त्या लाटांना ज्याप्रमाणे एक पाणीच आहे त्याप्रमाणे माझ्याशिवाय ह्या सर्व विश्वात दुसरे असे काही नाही. ऐशिया व्यापका माते मानून जे भजते भलते ते परी साचोकारी उदिते प्रेम व्हावे. याप्रमाणे मी व्यापक आहे असे समजून ते मला वाटेल तेथे भजतात, परंतु ते त्यांचे भजन खरोखरच्या प्रगट अशा प्रेम भावनेने केलेले असते. देश काळ वर्तमान आघवे मजशी करुणी अभिन्न जैसा वायू हो गगन गगनीच विचरे. ते कसे भसतात तर वारा जसा आकाश रूप होऊन आकाशातच वागतो तसे देशकाल वर्तमान हे सर्व माझ्या स्वरूपाशी एकरूप आहेत असे समजून ते वागतात. ऐशी निजे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी साठवून माते. अशा माझ्या ज्ञानाने युक्त असलेले जे आत्मज्ञानी आहेत ते मी जो जगद्रूप त्या मला अंतःकरणात साठून त्रैलोक्यात सुखाने व्यवहार करीत असतात. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योगू निश्चित जान माझा. जो जो प्राणी दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावे. हा माझा भक्तियोग आहे असे निश्चित समज. मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंतस्य मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्या ठिकाणी ज्यांचे चित्त आहे म्हणून जे तद्रूप झाले व माझ्या ठिकाणी ज्यांचे प्राण आहेत म्हणून माझ्याच योगाने जे तृप्त झाले आहेत असे ते ज्ञानी परस्परांनी माझ्याविषयी ज्ञान देत आणि नित्य माझ्या गुणांचे वर्णन करीत समाधान पावतात व आनंदात मग्न होतात. चित्ते मीची झाले मियाची प्राणे धाले जीवो मरो विसरले बोधाचिया. अंतकरणाने ते माझे स्वरूप बनून त्यांचे प्राण माझ्याच स्वरूपानुभावाने तृप्त झालेले असतात व अशा स्थितीत बोधाच्या गुंगीमुळे जन्म मरणाला विसरतात. मग तया बोधाचे माझे नाचते संवाद सुखाची भोजे आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी. मग त्या ज्ञानाच्या मदाने प्रश्न उत्तर रूप चर्चेच्या आनंदाने प्रेम भराने नाचतात. आता ते एकमेकास ज्ञानच देतात व घेतात. जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे मग तरंगाशी धवळारी तरंग चौती. ज्याप्रमाणे जवळजवळ असलेले तलाव पाण्याने भरून गेल्यावर त्यांचे पाणी एकमेकात मिसळते आणि मग लाटांना लाटाच आश्रयभूत होतात. तैशी एरेरांची मिळणी पडत आनंद कल्लोळांची वेणी तेथ बोध बोधाची लेणी बोधेची मिरवे. त्याप्रमाणे ज्ञानी एके ठिकाणी मिळाल्यावर ब्रह्मानंद रूपी लाटा एकात एक मिसळतात. त्या ठिकाणी आत्मबोध हा आत्मबोधाला आत्मबोधाचाच अलंकार घालून मिरवतो. जैसे सूर्ये सूर्याते उवाळले की चंद्रे चंद्रम्या क्षेम दिदले ना तरी सरिसेनी पाडे मिनले दोन्ही ओघ. ज्याप्रमाणे सूर्याने सूर्यालाच ओवळावे किंवा चंद्राने चंद्रालाच आलिंगन द्यावे
अथवा दोन ओघ सारख्या योग्यतेचे म्हणजे एकरूप होतात. तैसे प्रयाग होत सामरस्याची, वरी ओसन तरत सात्विकाचे, ते संवाद चतुस्थीचे गणेश झाले. त्याप्रमाणे ब्रह्मैक्याचा संगम होतो. त्यात अष्ट सात्विक भावरूपी केरकचरा तरंगून आला म्हणजे ते ज्ञाते संवाद रूप चव्हाट्यावरील अधिपती बनतात. तेव्हा तया महासुखाची निभरे, धावोनी देहाच्या गावाबाहेरे, मिया झाले तिने उद्गारी गाजती लागती गाजो. तेव्हा त्या ब्रह्मानंदाच्या भरात देहरूप गावाच्या बाहेर धावू लागून माझ्या प्राप्तीमुळे संतोष झाला अशी मोठ्याने गर्जना करू लागतात. पैश गुरु शिष्यांची या एकांती, जे अक्षरा एकाची वदंती, ते मेघाच्या परी त्रिजगती गर्जती सैंग. गुरु शिष्यांच्या एकांतात जो एकाक्षरी मंत्र सांगावयाचा, तो सर्वजण मेघाप्रमाणे तिन्ही लोकात गर्जना करून सांगतात. जैसे कमळकळिका जालेपणे, हृदयीचिया मकरंदा ते राखोनी, देराया रंका पारणे आमोदाचे. ज्याप्रमाणे कमळाची कळी विकसित झाल्यावर आपल्यातील मकरंद झाकू शकत नाही आणि राजापासून रंकापर्यंत सर्वांना आपल्या वासाची मेजवानी करीते, तैसेची माते विश्वी कथित, कथितेनी तोषे कथू विसरत, मग तया विसरा माझे विरत अंगे जीवे. त्याप्रमाणे जगतात माझे गुण गाऊन गाण्याच्या भरात ते स्तब्ध राहतात. देहभाव राहत नाही व त्या स्थितीत त्यांचा जीवभाव व देहभाव हे दोन्ही हरपून जातात. ऐसे प्रेमाची बहुवासपणे, नाही राती दिवो जाणणे, केले माझे सुख व्यंगवाने आपण पेयाजी. आणि अशा प्रेम भरात ते रात्र व दिवस जाणत नाहीत. अशा प्रकारे जे आत्मभावाने माझे सुख परिपूर्ण घेतात, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं, ददामि बुद्धी योगंतं येन मामुपयांति ते. सतत माझ्यामध्ये चित्ताला स्थिर केलेल्या, प्रीतीपूर्वक मोठ्या प्रेमाने मला भजणाऱ्या त्यांना तो बुद्धियोग ज्ञानयोग देतो की ज्याच्या योगाने ते मला प्राप्त होतात. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पायी, ते ठाईची चिती घेतली शेल. त्यांना अर्जुना आम्ही जे काही द्यायचे त्या ठिकाणाचा शेलका वाटाच ते घेतात. गा जेते जिया वाटा, निघाले गा सुभटा, ते सोय पाहून आव्हांटा स्वर्गाप वर्ग. कारण अर्जुना ते ज्या मार्गाने माझ्याकडे येण्यास निघाले त्या मार्गाच्या दृष्टीने स्वर्ग व मोक्ष ह्या आडवाटा असे वाटते. म्हणून तीही जे प्रेम धरिले, तेची आमुचे देणे उपायले, परी आम्ही द्यावे हेही केले तीहीची मनिपे. म्हणून त्यांनी माझ्या ठिकाणी जी भक्ती केली त्या भक्तीमुळे त्यांना काही द्यावे असे मला वाटले, परंतु मी जे काही त्यास द्यावयाचे ते त्या भक्तांनी आपण होऊनच आपल्या अधीन करून घेतले. आता यावरी येतुले घडे, जे तेची सुखागळे वाढे, आणि काळाची दृष्टी न पडे हे आम्हा करणे. आता माझ्या भक्तीचे जे प्रेमसुख ते जास्त वाढवावे व अशा माझ्या भक्तावर काळाची दृष्टी न पडावी याविषयी मला जपले पाहिजे, एवढेच माझे कर्तव्य आहे. लळे याची बाळका किरीटी, गवसनी करुणी स्नेहाची आदिटी, जैशी खेळता पाठोपाठी मावली धावे. हे किरीटी, ज्याप्रमाणे लाडके लेकरू खेळत असता आई त्याच्यावर प्रेम दृष्टी ठेवून त्याच्या मागोमाग धावते,
ते जो जो खेळ दावी तो तो पुढे सोनयाचा करुणी ठेवी तैशी उपासतीची पदवी पोषित मी जाये. व ते जो जो एक एक नवीन खेळ मागेल त्याप्रमाणे त्याला सोन्यासारखे पदार्थ करून ठेवते. त्याप्रमाणे माझ्या भक्ताच्या उपासनेचे संप्रदाय मला पोषण करावे लागतात. जे पदवी जेनी पोषके ते माते पावते यथा सुखे हे पाळती मज अभिषेके आवडे करू. जे संप्रदाय वाढविल्याने माझे भक्त मला सहज येऊन मिळतात ते संप्रदाय राखावे म्हणजे विशेष करून वाढवावेत हेच मला आवडते. पैगा भक्ताशी माझे कोड मज तयाची अनन्य गतीची चाड काजे प्रेमळांची सांकड आमुचिया घरी. भक्तांना माझी आवड असते म्हणून मलाही त्यांच्या अनन्य भावाची आवड असते, कारण माझ्या घरी प्रेमळ भक्तांची फार उणीव आहे. पाये पा स्वर्ग मोक्ष उपाइले दोन्ही मार्ग तयाची वाहनी केले. आम्ही अंगही शेखी वेचिले लक्ष्मीची. हे पहा, वरवर भक्ती करण्यासाठी स्वर्ग व मोक्ष असे दोन मार्ग उत्पन्न केले आहेत आणि लक्ष्मीसह मी आपले शरीर शेषाचे स्वाधीन केले आहे. परे आपण पेविन जे एक ते तैसेची सुख साजुक प्रमेळाला सप्रेमा लागी देख ठेविले जतन. परंतु बाह्य शरीरा व्यतिरिक्त जे एक अत्युत्कृष्ट सुख म्हणजे आत्मसुख ते प्रेमळ भक्तांकरिता तसेच राखून ठेविले आहे. हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळू घेऊ आपण यासाठी या बोली जत गोष्टी तैशिया नव्हती. अर्जुना, इतके आम्ही प्रेमळ भक्तांना आपल्या जवळ करतो ह्या गोष्टी बोलून दाखविण्यासारख्या नाहीत, तर अनुभवाने समजणाऱ्या आहेत. तेषामेवानुकंपार्थम अहम ज्ञानजम तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. मी त्यांच्यावरच दया करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात स्थित होऊन तेजस्वी देदीप्यमान ज्ञानदीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेला अविवेक घालवितो. म्हणून मज आत्मयाचा भाऊ जीही जियावया केला ठाव एकमी वाचो निवावू येर मानिले जीही. म्हणून आत्मा जो मी त्या माझी भक्ती हेच जगण्यास कारण करून ज्यांनी माझ्याशिवाय इतर सर्व वस्तू व्यर्थ मानल्या तया तत्वज्ञा चौखटा दिवी पोतासाची सुबटा मगमीची भूनी दिवटा पुढा पुढा चाले. त्या शुद्ध आत्मज्ञानाकरिता मी कापराची मशाल पाजळून मशालजी बनून त्यांच्या पुढे पुढे चालतो. अज्ञानाची राती माझी तमाची मिळणी दाटती ते नाशो निघाली परवती तया करी नित्योदय. कारण की अज्ञान रूप रात्रीत जमलेल्या गर्दांधकाराचा नाश करून त्या भक्ताकरिता मी नेहमी ज्ञानरूपी सूर्योदय करतो. ऐशी प्रेमळाची नि प्रियोत्तमे बोलिले जेथ पुरुषोत्तमे तेथ अर्जुन म्हणू धर्मे निवालो म्हणतसे. प्रेमळ भक्तांना प्रिय असा पुरुषोत्तम जेव्हा याप्रमाणे बोलला तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले. हा होजी अवधारा भला केरू फिडिला संसारा झालो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. हे पहा महाराज, आपण माझ्यावरील संसार रूप केर चांगला झाडून टाकला आणि प्रभो त्यामुळे मी पुनर्जन्मापासून मुक्त झालो. जे जन्मले पण आपुले हे आजी मिया डोळा देखिले जीवित हाता चढले आवडतसे. अहो माझे जन्म मी आपल्या डोळ्यांनी पाहिले
व माझे जीवित आज माझ्या हाती आले असे मला वाटते. आजी आयुष्या उजवण झाली, माझी दैवा दशा उदेली, जे वाक्य कृपा लादली दैविकेनी मुखे. प्रभो, आपल्या मुखातून हे बोलणे ऐकून माझ्या आयुष्याचे सार्थक झाले आणि माझ्या दैवाचा भाग्योदय झाला. आता येणे वचन तेजाकारे, फिटले यातील बाहेरील अंधारे, म्हणून देखतसे साचोकारे स्वरूप तुझे. आता या वचनरूप सूर्याने माझ्या अंतर्बाह्य अज्ञान अंधकाराचा नाश झाला, म्हणून प्रभू तुमचे यथार्थ स्वरूप मला दिसू लागले. अर्जुन उवाच परम ब्रह्म परं धाम, पवित्रं परमं भवान, पुरुषं शाश्वतं दिव्यं, आदिदेव मजं विभुम. सर्व ऋषी तुला आपण परमात्मा आहा, परम तेज आहा, परम पावन आहा, पुरुष शाश्वत दिव्य सर्वांच्या अगोदर झालेला देव, अज म्हणजे प्रभू आहा असे म्हणतात. तरी होशी गा तू परब्रह्म, जे या महाभूता विसवते धाम, पवित्र तू परम जगन्नाथा. तरी श्रीकृष्णा, आपण परब्रह्म आहा व सर्व महाभूतांचे विश्रांती स्थान असून पवित्र आहा आणि सर्व जगाचे पालन करते आहा. तू परमदैवत तीही देवा, तू पुरुषजी पंचविसावा, दिव्य तू प्रकृती भावा पहिलीकडील. तू ब्रह्मा विष्णू व महेश या तिघांचे आदिदैवत आहेस. देवा, 25वे तत्व जो पुरुष ते अनादि सिद्ध तू स्वामी, जो नाकळी जशी जन्मधर्मी, तो तू हे आम्ही जाणितले आता. हे स्वामी, तुम्ही अनादि सिद्ध असून तुम्हाला जन्मादी धर्म नाहीत असे तुम्ही आम्हा असे मला आता समजले. तू या कालत्रयाची सूत्री, तू जीवकळीची अधिष्ठात्री, तू ब्रह्म कटाह धात्री, हे कळले पुढे. तुम्ही 3 कालांचे चालक आहात. तुम्ही जीवनकलेची मुख्य देवता आहात व तुम्ही ब्रह्मांडास आश्रयभूत आहात असे आता मला स्पष्ट कळले. आहुस्त्वाम ऋषयः सर्वे, देवर्षिर्नारदस्तथा, अशी तू देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. त्याचप्रमाणे देवर्षी नारद, असित देवल व व्यास तुला तसेच म्हणतात आणि तू स्वतःच मला तसे सांगतोस. पै आणि कै एके परी, ये प्रतितीचे ये तसे थोरी, जे मागे ऐशीची ऋषीश्वरी, सांगितले तुझ ते. हे पा, आणखी दुसऱ्याही एका तऱ्हेने त्या गोष्टीच्या खरेपणाविषयी अशाच पुष्कळ गोष्टी ऋषींनी सांगितल्या आहेत. परेतया सांगितली याचे साचपण, हे आता माझे देखतसे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणून देवा. परंतु त्यांनी सांगितल्याचा खरेपणा आज मला कळून आला, पण ते सुद्धा तुम्ही कृपा केली म्हणूनच. ये रवी नारदू अखंड जवळाये, तोही ऐशेची वचने गाये, परी अर्थ न बुजवून ठाई, गीत सुखचे ऐको. एरवी नारद मुनी आमच्या घरी नेहमी येतात, ते सुद्धा हेच गात असतात, पण त्याचा अर्थ न समजता मी गायन सुखच अनुभवित होतो. जे आंधळे याचा गावे, आपण पे प्रगटले रवी, तरी तीही ओतपलीच घ्यावी, वाचून प्रकाश कैसा. महाराज, आंधळ्याच्या गावी सूर्य जरी स्वतःच प्रगट झाला तरी त्याने फक्त कोवळ्या उन्हाचेच सुख घ्यावे, बाकी त्याला प्रकाश कसा दिसणार. परे
देवर्षी अध्यात्म गाता आच रागांगेशी जे मधुरता तेची भावे येर चित्ता न लगेची काही. त्याचप्रमाणे नारद हे अध्यात्म गायन करीत असता मला त्यांच्या राग रागिनीचे माधुर्य वरच्या वर तेवढे समजत असे, दुसरे काही नाही. पै आशिता देवलाचे निमुखे मी अवम विदा तू ते ऐके परितय बुद्धी विषय विखे घारिली होती. त्याचप्रमाणे आशित व देवल यांच्या तोंडूनही तुमचे याच प्रकारचे गुणानुवाद मी ऐकत असोय, परंतु त्यावेळेस माझी बुद्धी विषयरूप विषयाने व्यापली होती. विषय विषयाचा पडिपाडू गोड परमार्थू लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. विषयरूप विषयाचा महिमा असा आहे की परमार्थ गोड असून तो जीवास कडू लागतो व विषय हा कडू असून ते गोड लागतात. आणि हे अनेकांचे काय सांगावे, रावळा आपणची येऊन व्यासदेवी तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगिजे. आणखी दुसऱ्या विषयी काय सांगू, परंतु सर्वश्रेष्ठ जे व्यास ते मुनी देखील स्वतः आमच्या राजवाड्यात येऊन तुमच्या स्वरूपाचे व असे वर्णन करीत असत. परे तो अंधारी चिंतामणी देखिला जेवी नवे या बुद्धी उपेक्षला पाठी दिनो दे ओळखिला होय म्हणून. परंतु एखाद्याला अंधारात चिंतामणी सापडून तो चिंतामणी नव्हे या बुद्धीने तो टाकून देतो आणि दिवस उगवल्यावर तो चिंतामणी आहे असे ओळखतो. तैशी व्यासादिकांची बोलणी तिया मजपाशी चित्रत्नांची आखानी परी उपेक्षला जात होती आतरणी तुझवीन कृष्णा. त्याचप्रमाणे कृष्णा व्यासादिक मुनीची भाषणे ज्ञानरूप रत्नाच्या खाणीप्रमाणे असून तुमच्या उपदेश रूप सूर्याशिवाय त्यांच्याकडे मी दुर्लक्ष केले होते. सर्वमेत द्रुतम मन्ये यन्नान्वदसि केशव नहि ते भगवान व्यक्ती विदुर्देवान दानवाहा. हे केशवा, जे मला तू सांगत आहेस हे सर्व खरे मी समजतो. हे भगवान, तुझ्या निरुपाधिक स्वरूपाला देव जाणत नाहीत आणि दानव ही जाणत नाहीत. ते आता वाक्य सूर कर तुझे फाकले आणि तुझी मार्ग होते जे कथिले तया आगवयांचे फिटले अनोळखपण. ते आता तुमचे वाक्यरूपी किरण माझ्या हृदयात सर्वत्र फाकून ऋषींनी सांगितलेल्या त्या मार्गाविषयी अज्ञान पार नाहीसे झाले. जे ज्ञानाचे बीज तयांचे बोल माझी हृदय भूमिके पडिले सखोल वरी कृपेची झाली ओल म्हणून संवाद फळेशी उठले. महाराज, त्यांचे शब्द म्हणजे ज्ञानाचे बीज. ते माझ्या हृदयरूपी खोल जमिनीत पडले होते, पण आता त्याला तुमच्या कृपारूप ओलाव्याने संवाद रूप फळे आली. अहो नारदादिका संता त्यांची उक्ती रूप सरिता मी महोदधी झालो अनंता संवाद सुखाचा. अहो अनंता, नारदादिक संतांच्या भाषण रूपी नद्यास तुमचा व माझा जो संवाद, त्या संवाद रूपी सुखाचा मी समुद्र झालो. प्रभू आघवेनी येणे जन्मे जी पुण्य केली मी या उत्तमे तयांची न ठकतीच अंगी कामे सद्गुरु तुवा. हे प्रभू सद्गुरु, मी जन्म जन्मांतरी जी जी उत्तम पुण्य केली त्यांनी तुमची प्राप्ती करून देऊन ती माझ्या ऋणातून मुक्त झाली. एरवी वडील वडिलाचे निमुखे मी सदा तू ते कानी ऐके परी कृपा न कीजे जी तू ऐके तव नेनवीची काही. एरवी वाढ वडिलांच्या मुखातून तुमचे गुणानुवाद माझ्या कानी पडत असत, परंतु तुम्ही कृपा केली नव्हती तोपर्यंत मी काहीच ओळखले नव्हते.
म्हणून भाग्य जय सानुकूळ झालिया केले उद्यम सदा सफळ तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा साज म्हणून नशीब जेव्हा अनुकूल होते तेव्हा केलेले सर्व उद्योग सफळ होतात. त्याप्रमाणे गुरुकृपा झाली म्हणजे ऐकलेले व अध्ययन केलेले सर्व खरे आहे असे अनुभवास येते. जे बन करू झाडे शिंपी जीवेसाठी पाडोनी जन्मे काडी आटी परी फळेशी तैची भेटी जय वसंतू पावे. माळी झाडांना पाणी घालून जन्मभर जीवापाड मेहनत करतो त्यांना ज्याप्रमाणे वसंत ऋतू शिवाय फळे येत नाहीत. आओ भीष्मा जय ओट पडे तै मधुर ते मधुरावडे पै रसायने तै गाडे जय आरोग्य देही. अहो जेव्हा विषम ज्वराला उतार पडतो तेव्हाच गोड पदार्थ गोड लागतो. हे पहा औषध हे आरोग्य झाल्याशिवाय चांगले म्हणता येत नाही. का इंद्रिय वाचा प्राणो का या झाली यांची त्याची सार्थकपणा जय चैतन्य येऊन आपण संचरे माझी. किंवा इंद्रिय वाचा व प्राण यात जेव्हा चैतन्य येऊन संचार करते तेव्हाच त्याचे सार्थक होते. तैसे शब्द जात आलोडिले अथवा योगादिक जे अभ्यासले ते तैची म्हणू ये आपुले जय सानुकूळ श्री गुरु. त्याचप्रमाणे वेदशास्त्रांचा अथवा योगादिकांचा अभ्यास करूनही जेव्हा श्री गुरूंची कृपा होते तेव्हाच त्यांचे सार्थक होते. ऐशे झाली प्रतीचे निमाजे अर्जुन निश्चयाची नाच तुसे भोजे देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले. याप्रमाणे अनुभव आल्यामुळे अर्जुन निश्चय रूप संतोषाने नाचू लागला व देवास म्हणाला की देवा तुमचे बोलणे माझ्या प्रत्ययास आले. तरी साचची हे कैवल्यपती मज त्रिशुद्धी आली प्रतीती जे तू देवदानवांची मती जोगान वशी. तेव्हा हे मुक्तिदात्या श्रीकृष्णा मला खरोखर असा अनुभव आला आहे की तुम्ही देव व राक्षस यांच्या बुद्धींना जागण्याजोगे नाही. तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा जो आपुलिया जाणे जाणीवा तू कहीची नो हे मदभावा भरवसे नियाले. देवा तुमच्या बोलण्याचा अनुभव न येता जो आपल्या ज्ञानाने तुम्हाला जाणले असे म्हणतो त्याला तुमचे ज्ञान होत नाही असे माझ्या पक्के अनुभवाला आले आहे. उर्वरित ओव्या या अध्यायाच्या भाग 2 मध्ये वाचण्यात येतील. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी.